मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। तानसा धरण हे ओव्हरफ्लो झाले। या क्षणाची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मुंबईकरांसाठी। मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण 100% भरलंय। तानसा धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। संपूर्ण मुंबईकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। तानसा धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा या धरणातून केलं जातं आणि तानसा धरण हे 100% पाण्याने भरलंय। तर मुंबईमध्ये सलग काही दिवस पाऊस सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर अतिशय चांगली बातमी समोर येते। संपूर्ण मुंबईकरांसाठी अतिशय उपयुक्त असणारं हे तानसा धरण आहे, जे आता ओव्हरफ्लो झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण हे 100% भरलेलं आहे। तर तानसा धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची आणि चांगली अपडेट समोर येते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमित गडगे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमित, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तानसा धरण 100% भरलंय, काय अधिक माहिती? नक्कीच प्राची, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारं पहिलं तानसा धरण 100% भरले। या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती जवळपास 208.70 दशलक्ष घनलिटर आहे। हॅलो सॉरी, बोला अमित। आज तानसा धरणाच्या कॅचमेंट एरियात म्हणजे धरण क्षेत्रात रात्रीपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। या पावसामुळे तानसा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। या धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे या धरणाचे दरवाजे जे आहेत ते उघडावे लागत नाहीत, तर ते पाण्याच्या प्रवाहामुळे, पाण्याच्या दाबामुळे आपसुकच उघडले जातात। आज हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं तानसा धरणाचे दरवाजे पूर्ण क्षमतेने आलेले आहेत। त्यामुळे तानसा नदीकाठच्या गावांना देखील इशारा देण्यात आला। नक्कीच, धन्यवाद अमित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपले प्रतिनिधी अमित गडगे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले होते आणि त्या संदर्भात त्यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे। तानसा धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी।